घाटापर्यंत आलो. अरे अर्धा घाट आपण पार केला. मी हनुमान चालीसा लावणार. पाणी नाही हवाय चला भाऊ इथूनच मागायचं सर. झाडाच्या त्या झाडाच्या मध्ये काय दिसत आहे. हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर भावना आज ब्लॉग काढायचा विषय असा आहे की आम्ही आलो टर्फ खेळायला इथं. पाहू शकता तुम्ही म्हणजे क्रिकेट खेळायला आलो. क्रिकेट खेळायला आणि मित्रांचा असं विषय झाला की आता कमीच आहे ना 12 वाजले नाही का. 12 वाजले तर आमचा विषय झाला की भूत पाहायला जाऊ म्हटलं नाही दिलं नाही का. एक चॅलेंज व्हिडिओ झाला पाहिजे. आता आम्ही जाणार आहे साईबाबाच्या मंदिरापासून तर डायरेक्ट मागं मालपाणी हिल क्लबपर्यंत पायी चालत जायचं आहे. गंगामाईचा घाट आहे. तर भेटूया आपण पुढं. तुम्ही पण पाहत राहा ब्लॉग. काय बे खरंच भूत आहे का तिथं? हा मग माई फाटून हात ते बर का. पाहू ना आपण. चल तू एक तर एवढ्या रातचा घेऊन चाललाय माई मम्मी मारी मला बर का भूतानी धरल्यावर. पाहू चल पाहू. फायनली भावांना आपण साईबाबाच्या मंदिरापाशी आलो. तुम्ही मंदिर पाहू शकता आणि आपल्या गाडी इकडे लावलेलं तुम्ही त्या पण पाहू शकता. आणि ना नदी या साईडला आहे. आपल्या इथून पायी चालत जायचंय. तर तुम्ही ब्लॉग लास्ट पर्यंत पाहत राहा. तर भेटूया आपण पुढे. भावांना आपण चालायला पाहू शकता तुम्ही आपल्या जायच्या समोर. आता आपल्या मागे महेश साईल पावडे डॉन आहे, छोटा डॉन आणि इकडे मुतायचे आता आम्हाला तिथं नदीमध्ये. त्यांना मुतायचं नदीमध्ये. साई चेस्ट लय भारी रे. साई चेस्ट दाखवतीस चेस्ट. त्याला कॅमेरा आयफोन घेतला कॅमेरा फोटो व्हिडिओ काढते आहे. तू तर कलर ट्रेडिंग करून थार घ्या तू. त्यांची झाली चालू. जसं जसं नदी पशी जात तशी तशी माहिती राहिलेली आहे. त्यांचं चालू टिंगल्या तुम्ही पाहू शकता पुढं एंट्री. ऐका ना शिवाय नका देऊ ना. शिवाय नका देऊ भाऊ. याला सांग ना शिवायचं. म्यूट करता करतात नाही लागून जाते त्यांचे. पाहुणे इथून पुढे यायचंच नाही मला यायचं. अरे ओम पातळ होई बर का. काय पवन बिवन साईड नाही दाखवत मला दिसतंय त्याच्यामध्ये. खरंच बाद झालं मला येड्या तुझे झेंडे बघून. वाळूतच कर बघ तिकडं. आपण भूत पाहिलं आलोय ते नाही पाहिलं आलो. मग फायनली भावानं एंट्री झालेली आमची घाटावर. गंगामाईचा घाट. गंगामाईचा चालू आहे आमचा आता. तो काय विषय काय करायचं ट्रक पाहिजे ना. मग तिथं गाडी काय नाही. अरे हुशार हो ती गाडी बघत मध्ये मध्येच घालणार ना वाळू बारीची. टू व्हीलर ती. हा आई ना कॅब आहे. उगाच आलो मी तो आहे ना आधी लागून. पेपरचा निकाल बघायचा मला किस्सा. आमचा निकाल पुढे बघायचं सायकल होते बघा. कोण आहे दिसला का. दिसला कॅब आहे. अरे पुढे पुढे तू पडू नका पडू. कॅबेची लगेच फाटायची रे. कॅबेची लायकीच नाही आता माणूस. हा माणूस कसा विषय मग बरं का. मॅगी उरी त्याला विचारायला. काका इथं भूत नाही ना इकडं. पहा बरं का आम्हाला बघायची भूत पाहिजे हा म्हणायचं ना तुम्ही. ब्लॉग चालू आहे आमचा.
कॅमेरा घेऊन पा हा तिथे बघ कोणी बघ पवन तू पाहिलं ना जाऊ दे ढगाचा आवाज येतो ढग पाय कशी करू राहिले ढगण्याची पक्षी रे ढगाचा पक्षी ते वर बीर काय वरती बस राहते तिच्या याच्या आत मी तुला सांगतो हो माया झाडा बघ कोण बसले यायचं कुठं ना पावडे आपल्या सोबतच होता पावडे नाही रे काय बे आवाज आला होता मला आवाज आला होता मगाशी इथे झाड काय दिसतोय रे कोण झाड कोण आहे नक्की वाटर आलं इकडे जायचं फायनली भाऊ ना आमचा पावडेच गॅप झालाय आम्हाला वाटतं माझा करू राहिला पण पाहू आता फायनली काय करतो खरंच गेला काय तू प्लास नाही माझ्या किटिंगला करतोय तो मला माहिती आधीच फाटली कुठे कुठे गेला ते शोध ए पावडे कुठे माय आईला मला तू विकतोस पावडे तू पावडे शोध मी इकडे एक मिनिट इकडे बघतो पावडे पावडे यश यश अरे मला वाटल्यासारखं झालं होतं कशी फाटली मग तुझ्या इथं बघ टिंग ना करू रे एकटे बिटर सोडून कुठं पळू राहिले नाव घे ना भावनो महादेव घाटावर आलेलो भावनो महादेव घाटावर आलो आम्ही अर्थ चौक्याचा आवाज अजून येऊ राहिला माहित हलू राहिलं बघ मी हनुमान 40 लाव 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 पुढे कुत्र भुकत का बघून अरे नको ना काय मी हनुमान 40 लाव ऐक ना कुत्रे भुकत आहे पुढं टिंगला खरं भुकत आहे अरे पांडे हा बोल तुम्ही मग कर फाटली ना माय नाही फाटली मी भोग केलं तर तो खरं सिरियसली फाटली बाई सिरियसली कुठे गेला तू मला वाटतं माझ्या करतो तरी नाही सिरियसली फाटली तू सांगतो खरंच अरे चुकते मला व्हायचं होतं मला भोग करत नाही फाटली नाही का अरे फायनली भावना आपण अर्ध्या घाटापर्यंत आलोय अरे अर्धा घाट आपण पार केला मी हनुमान 40 लावणार पाणी नाही हवाय चला भाऊ इथूनच मागायचं झाडाच्या त्या झाडाच्या मध्ये पा काय दिसत आहे ते उजेड दिसतो तो उजेड येतो अरे म्हणते अर्धा सुट नका पडू मी मोबाईल ठेवीन मी अरे उडून जाऊ ना अरे चल ना जाऊ ना नाही ना चल पळू ना मग कुत्र्याला भूत दिसलं पडा त्या बेंचोत अरे क्रिकेट घेऊन आले ते असं गट्टे मारून टाकशा मला ए भाई ऑन टॉप डॉग इज ऑन टॉप अयो चलो भाऊ झाड जेवढी काय दिसत ए तू खरं काय विचार लाईट कायची होती
मात्र नदी पार करून तेवढी तिकडे माशांभूमी स्मशानभूमी. अरे आपली मस्जिद आहे ती, मस्जिद. हे तिकडे लाईट बघ तिकडे बघ. तिथे जायचं का? ऐका ना, मला घरी एकट्याला झोपायचंय, तुम्ही झटी घालू नका डोक्याला, खरं सांगतो. साडी बघ गुलाबी लाल साडी लाल. त्याशिवाय भीती वाटायला लागली ए तिकडे भूत आलं का? ते बघ लाईट बघ. आहे ना, तिकडे नाही गेलो हो तिकडे. पांड्याचं लय बरोबर फाटलेलं का? होय, तेव्हा मगाशी ना सिरियसली पाडले तुम्ही. याला बघा इथे भूत आले ना, स्नॅप काढायच सुटले आता. त्याला न्यावं का नाही? उगाच्या नादी लागून आलो. अरे मग मस्त झोपेला असतो माहिती का? टाइम मला भूतानी धरलं तर बाई मम्मी मारी बर का. तू भूताला धरती. माझ्या भरशावर सोडेली पावडेल, माझ्या भरशावरती आणली. इथं तांदूळ नव्हते, कस काय आले तू बाबू? होते रे साईला लोक घाबरते होते. म्हणजे पावडी नव्हतं, पावडे तू तर घरी गेला महेश काय रे? तर फायनली भावांनो पावडे आमची सगळ्यांची फाडून दिली 2 मिनिटासाठी तिचं. पण काय माहित भाऊ, काहीतरी दिसत होतं म्हणून पावलं आम्ही सगळे दोन्ही झाडांच्या मधून, नाही का? हा परत आहे भाऊ नाही. तर राहून आपण ब्लॉग इथंच बंद करूया. साहिल भाऊ थांब म्हणतो. साहिल भाऊ कुठं जायचं अजून? जाऊ थांबा. थांबा पिंपळ ते राहत जायती नाही, खरंच टिंगला नाही करीत. आधीच एक तर हातभर फाटली. मी नाही भाऊ. ते पारंब्या बिरंब्या कुठं झटत त्याला. भावांना फायनली सगळ्यांची फाटलेली आहे. पारंबी बाई एक खालूच राहिलं रे बाई. एक आटोमॅटिक घालूच राहिलं रे. रात्रीची काहीच लागतात तिथं भूताला. वा वा वा. आगच वाटतं बरं का ती. हे चला भाऊ. ते चालू पप्पा चांगली खरं चप्पल घालतं भावानं. मंदिर चला भाऊ. थांबायचं तर थांब, मी तुझी गाडी घेऊन घरी पकडतो. हे साईबाबाचं मंदिर, मी तिथे चाललो. तर आता मंदिरापाशी जाऊ आपण, जिथून आलो परत जाऊ. चले माया. ती सायलीने मी रील काढेल, ती दुसरी पोस्ट हाऊस तर जगू दे. आम्हाला थोडं फेमस उद्या भाऊ. हा मग तुझा काय भूत बी तर पाहू दे. मग भूत काय भूत स्मशानभूमीत जाऊन बसू. हे बाबू हे बी आणून राहिली पाय. हे बाई चुकी आणतो. तुम्ही पाहू शकता की आम्ही तिथून इकडे पळत आलेलो आहे आणि इकडला रस्ता अख्खा सुमसाम आहे. हा तर लयच सुमसाम आहे. मी परत काय सांग येणारच नाही भाऊ, खरं सांगतो. काय पार तू पार मारला जगू दे बस. पुढे म्हणतोय परत होते येणारच नाही. हे चौघ चालले पुढे, चालले भाऊ पुढे मागे कुठं. उगाच मागं राहिलो. ए भाऊ कुठं चालले? हे साई, चाललो भाऊ. परत यायचं नाही बरं का. ब्लॉग म्हणून पार मारून घेतो आमची. परत येणारच नाही भाऊ. बस. तर मंदिरापाशी आलेलो आहे आम्ही साईबाबाच्या भावांनो. पावडे नाही ना, फाडून टाकली 2 मिनिटासाठी. खबर आवडत आहे ना. धगधग 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 चालू आहे गावाची. हे पाणीच वाटलं. आपलीच पाण्याची बॉटल आहे इथं. सगळं बसा भाऊ देवाच्या दारात. मग जाऊ इथून. खावड्या पडायच्या. शिव्या काय देऊ राहिले तुम्ही? सगळं देवाच्या दारात. तर भावांनो पाहिलं असं तुम्ही भूत, आमच्या पावडे भूत दाखवलं तुम्हाला. खरंच फाटले हो, लिटरली फाटले भावांनो. अरे याची लय पांड्याची लय फाटली त्याच्या तू बाहेर निघला तेव्हा खरंच साईच. साई काय रे घर सांभाळून काढलं, तू हरवलास काय? घर सांभाळून झालं. मधल्या रस्त्यातच फाटत होते, पुढे गेला असतो बरं. तरी निम्म्यापर्यंतच गेलो होतो आपण बरं. हा पुढे गेला असं ऐक ना, निम्म्यापर्यंतच भूत दिसला आपल्याला. निम्म्यापर्यंतच भूत. तिथून पुढे गेला असतं ना, घरीच नसतं गेला. मी अजून 5 मिनिटं जर लपून राहिला असतो मग. मग तू डायरेक्ट फाटले असते भाऊ. डायरेक्ट 5 मिनिटं अजून लपून राहिला असं भाऊ. आमचं घर फाटले direct. यालाच भूत मला इथंच मुक्काम करावा लागला असता. पावडर सापडी देवाच्या दारात राहत ना. लागला असतो तू. बोल ना.
तर भावांना आपण इथं ब्लॉग एंड करीत आहे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. तर भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर सांगा दुसरं ठिकाण कोणतं आपल्याला लवकरच. तर बाय बाय.